हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा संपूर्ण ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत. तर बघू शकता इथं बाहीला या पद्धतीने काठ दिलेले आहेत, म्हणजे डिझाईन आहे त्याला कटवर्कची. तर मी अस्तर या पद्धतीने इथं जॉईंट केलेलं आहे. तुम्हाला आयडिया नसेल तर तुम्ही या पद्धतीने शिवू शकता. त्याचबरोबर बघा पाठीमागचा जो गळा आहे तर तो डीपमध्ये मटका गळा शिवलेला आहे मी. तर इथं बघू शकता रेडी झालेला आहे पाठीमागचा पार्टसुद्धा. आणि हे आहेत पुढचे पार्ट, म्हणजे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीचा. तर त्याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे बघा, हे पुढचे पार्ट आहे, आपले साईड पार्ट आहे ते. आणि या क्रॉसपट्टी आहेत आपल्या, आणि त्याचबरोबर या कटोरीचे आहे पार्ट. तर आपण आता कसं शिवायचं ते पाहूया. तर सर्वात पहिले बघा, एका साईडचे पार्ट आपण तिघं घेऊन घेऊया. तर इथे बघा, ही तिघं पार्ट घेतलेली आहे. जो आपला उजवा हात आहे त्या साईडला बघा कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला, सरळ बाजूने प्रिन्सेसची. आणि त्याच्यावरती आपल्याला हा साईड पार्ट उलट्या साईडने ठेवायचा आहे. आणि जो आपण पार्ट आहे तो जोडणार आहोत, तर तो जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंचची मार्जिन घेऊन दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित इथं शिवायचे आहेत. बघू शकता इथं जसं आहे तसं मी गोलाकार फिरवून घेते आणि शिवून घ्यायचं आहे. तर बघा, डबल टिप आपल्याला लगेच टाकायची आहे. तर त्यासाठी एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे. तर पहा इथं प्रिन्सेसला परफेक्ट असा पफ आलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. तर या पद्धतीने बघा, जी आपण हुक पट्टी आपण ज्या साईडला शिवतो तर ती पट्टी या पद्धतीने फोल्ड करायची आहे. आता जिथं आपण बघा दोघं पार्ट आहेत ते जॉईंट केलेले आहे. तर त्या शिलाईपासून आपल्याला जिथे 2 इंच येत असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि तिरकस अशी लाईन आखून तिथं आपल्याला छोटीशी, आपण जसं मागचे टक्स घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे टक्स आहे तर शिवून घ्यायचा आहे. तर डबल शिलाई टाकून घेतली मी. आता बघा, परफेक्ट असा हा प्रिन्सेसचा पफ आलेला आहे आणि फिटिंगलासुद्धा परफेक्ट बसतो. तर नक्की एकदा ट्राय करा. आता क्रॉसपट्टी जॉईंट करायची आपल्याला. तर क्रॉसपट्टीला बघा सरळ बाजूने ठेवलेलं आहे मी. आणि वरच्या साईडला आपल्याला इथं उलट्या साईडने जे पार्ट आपण जॉईंट केलेला आहे ते ठेवायचं आहे. आता बघा, जी कटोरी आणि साईड पार्ट जोडलेला होता तर त्या साईड म्हणजे त्याचे शिवलेली पार्ट आहे ते मी याच पद्धतीने ठेवलेले आहे. आता डबल शिलाई लगेच टाकायची आहे. तर पहा, सुरुवातीला तिथे डबल शिलाई लॉक करायची. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं बघा या पद्धतीने डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचे जे पार्ट दिसते तर इथं बघा मी जी अस्तरला कापड जोडलेलं आहे तर ते कटिंग करताना राहून गेलेलं होतं. तर त्या पद्धतीने मी इथं कट करून घेतलेलं आहे. आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने शिवणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा बघा, कटोरी जी आहे ती मी उलट्या साईडने सरळ बाजूने ठेवलेली आहे. साईड पार्ट त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायचा आहे. अर्धा इंचची मार्जिन धरून आपल्याला जसं आहे तसं इथं ओढायचं नाही, जसं आहे तसं इथं फिरवत आपल्याला हे दोघं पार्ट आहे ते शिवून घ्यायचे आहे. तर या ब्लाऊजचा तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर पहा, इथे दोघं पार्ट आपण शिवून घेतले. डबल टिप लगेच टाकायची आहे. तर जे पण पार्ट आपण जॉईंट करतो त्यांना डबल शिलाई टाकायची आहे. आता बघा, मध्ये जो टक्स आहे पफ येण्यासाठी जिथे दोघं पार्ट जॉईन केलेले आहे तिथून आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायची. आणि या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा, इथं व्यवस्थित असा पफ येतो ब्लाऊजला. आता या पार्टला सुद्धा सेम आपण बघा क्रॉसपट्टी जॉईंट करून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टीला बघा मी जो पार्ट जॉईंट केलेला आहे त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टीला उलटी साईडने ठेवलेला आहे त्याच्यावरती. आता या पद्धतीने अर्धा इंचची मार्जिन धरून आपल्याला क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने डबल शिलाई लगेच टाकून घेतली मी. धागे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय तर तो कट करून घ्यायचा आहे. तर पहा, इथं मी दोघं पार्ट इथे आपले रेडी झालेले आहेत. तर पहा, इथं व्यवस्थित असे दोघं पार्ट आपले रेडी झालेले आहेत. तर आता इथं बघा, त्यांना आपल्याला हुक आणि लुक्स पट्टी कशी लावायची आहे ते तुम्हाला दाखवते मी. तर याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे. तर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. त्याच्यात डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, ती लक्षात येईल. आता बघा, जो आपला उजवा हात आहे त्या साईडला आपल्याला हुकपट्टी लावायची असते. तर हुकपट्टी जी आहे ती सरळ पार्टवर ठेवायची आहे या पद्धतीने. आणि अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचं आहे, म्हणजे पाव इंचापेक्षा कमी अंतर धरून इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं दापटीची शिलाई टाकायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये आपली जी पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड होते. तर त्यासाठी. आणि इथं बघा, ब्लाऊजला जेवढं फिनिशिंग राहतं तेवढं ब्लाऊज घातल्यावरती एकदम परफेक्ट असा दिसतो. लूकसुद्धा छान येतो. तर त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहे लक्षात ठेवायच्या आहे.
आता बघा एक शिलाई टाकून झालेली आहे. त्याच्यानंतर परत एक इथं मी शिलाई टाकून घेते हुकपट्टीला. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर पहा इथं हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता इथे बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम आपल्याला इथे बघा उलट्या साईडने ठेवायचं. उलट्या हाताचा जो पार्ट आहे आपला, तर त्या पार्टला उलट्या साईडने ठेवायचं आणि तिथं आपल्याला ही लूप्सपट्टी लावायची आहे. तर ही किती इंचची पाहिजे, हुकपट्टी किती इंचची घ्यायची, तर त्याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. आता बघा शिलाई टाकून झाल्यावरती एक दाबटीपची शिलाई टाकली मी आणि पट्टी आपल्याला सरळ बाजूने या पद्धतीने फोल्ड करायची आहे. तर ही जी पट्टी आपण फोल्ड करतो तर ती 1 इंचची पाहिजे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राची आपली हुकपट्टी ही लूप्सपट्टी पाहिजे असते. कारण जेव्हा ब्लाऊज घालतो आपण तेव्हा मध्ये गॅप दिसत नाही. तर त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता दोघं पार्ट इथे बघा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आणि जो पार्ट खालीवर असेल किंवा तुम्हाला गळा आहे तो व्यवस्थित वाटत नाही, तर तुम्ही इथं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. जेवढा मोठा गळा हवा आहे तुम्हाला तेवढा तुम्ही इथं या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. दुसरी पद्धत बघा या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते उलट्या साईडने एकमेकांवरती ठेवायचे आहे व्यवस्थित. तर पुढचे पार्ट व्यवस्थित पट्टी व्यवस्थित करायची आहे. तिथून असा आकार देऊन देते मी आणि आता कट करून दाखवते बघा मी. परफेक्ट असा आपला गळा इथं रेडी होतो. तर या पद्धतीने बघा मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने आपण गळा कटिंग करून घेतलेला आहे. इथे थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं ते मी इथं कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा अस्तर आणि कापडला या पद्धतीने जेवढं आपण कटिंग केलेलं आहे त्याला शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपल्याला गळपट्टी लावायला सोपं जाईल. तर पहा इथं आपण पुढचा गळा कटिंग करून घेतलेला आहे. तर आता इथं बघा आपल्याला गळपट्टी लावायची आहे. तर त्यासाठी इथं मी 1.25 इंचची इथं पट्टी घेतलेली आहे. तर इथं बघा शोल्डरपासून या साईडला आपण पट्टी जॉईंट करणार आहोत. तर 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि तिरकस धाग्यामध्ये ही पट्टी कटिंग करायची. गळ्याला एकदम फिनिशिंगमध्ये ही पट्टी जॉईंट होते. आता या साईडला बघा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे मी आणि तिथं हुक एक्स्ट्राचं हे करायचं होतं त्याच्यामुळे मी डबल टिप टाकून घेतलेली आहे. आता छोटे छोटे कट्स मारायचे आणि नखाने व्यवस्थित ती पट्टीला फोल्ड करायचं, म्हणजे प्रेस करायचं, म्हणजे काय होईल या पद्धतीने आतल्या साईडला ती पट्टी आपल्याला गळपट्टी लावायला सोपं जाईल. आता बघा जिथं आपण डबल इथं पट्टी आहे ती फोल्ड केलेली आहे तिच्याच वरती एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची. तर पहा इथं मी तुम्हाला दाखवते, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते आणि पुढून सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते. तर पहा इथं एकदम परफेक्ट अशी आपली गळपट्टी इथं लावून झालेली आहे. आता दुसरा पार्ट घ्यायचा आहे, त्यालासुद्धा सेम तशीच आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. तर याला बघा इथं मी हुकपट्टीपासून इथं मी जॉईंट करते त्या गळपट्टीला. तर 1/2 इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता कट करून घ्यायचे आहे. आता पहिले आपण जो पार्ट शिवलेला आहे त्याला व्यवस्थित चेक करून पाहायचं आहे, म्हणजे दोघं पार्ट आपले सारखे आहे की नाही, म्हणजे हुक आणि लूक्स पट्टी आपले सारखे आहे की नाही ते चेक करायच्या. त्याच्यानंतरच आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि बघा नखाने व्यवस्थित पट्टीला प्रेस करायचं आणि आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. तर इथं बघू शकता मी पट्टी इथं गळपट्टी लावून झाल्यावरती मी उलट्या साईडने शिलाई मारते, कारण तसं फिनिशिंग एकदम परफेक्ट येतं ब्लाऊजला. तर पहा इथं मी व्यवस्थित असं मी शिलाई टाकून घेतली. आता दोघं पार्ट आपले रेडी झालेले आहे. तर पहा आपला गळासुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. आता ब्लाऊजची फिटिंग कशी करायची पाहूया. तर पहा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवायचा आहे या पद्धतीने, जसं मी तुम्हाला दाखवते आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायचा असतो. आता शोल्डर जॉईंट करताना अर्ध्या इंचवरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. दोघं साईडच्या जे गळ्या आहेत तर गळ्याच्या साईडला आपल्याला बघा शिलाई लॉक करायची आहे, म्हणजे काय होईल जेव्हा ब्लाऊज घालणार तेव्हा ते उसवणार नाही. त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला बघा या पद्धतीने चेक करायचा आहे. जेवढा पार्ट तुमचा एक्स्ट्रा वाटत असेल तर तो इथे कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं फिटिंग आहे ते परफेक्ट येतं. त्याच्यानंतर बघा जिथे आपण बाही जॉईंट करणार आहोत तर तिथे सुद्धा बघा सरळ अशी पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पार्ट वाटत असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे बाही जोडायला सोपं जाईल. आता बघा दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा मी या पद्धतीने ठेवून घेतला. आता गळ्याच्या साईडला बघा मी 2-3 शिलाई एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई लॉक करायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे. आता या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने चेक करून घेणार आहोत. तिथं मी खडूने मार्किंग करून घेते. तर दोघं पार्ट एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आणि जो पार्ट एक्स्ट्रा असतो तोच कट करायचा आहे, म्हणजे तेवढं आपलं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो.
आता बघा दोघं पार्ट सारखे आले. त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा आपण शोल्डरच्या ठिकाणी सुद्धा आपण इथं व्यवस्थित चेक करायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. आता इथं बघा बाही घ्यायची आहे. तर बाहीला आपण अस्तर व्यवस्थित जोडलं आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर हे जे आहे तर हे पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे. पहिले दाखवला तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे. म्हणजे बाह्य दोघं साईडचे आपल्या परफेक्ट इथं अस्तर लावून झालेले आहेत. आता बघा बाही जॉईंट करताना आपल्याला आता तिथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पुढच्या साईडला मी इथं वरच्या साईडला पुढचा पार्ट ठेवलेला आहे आणि इथं खाली बघा पाठीमागचा पार्ट आहे. तर बाही आहे ती या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे. म्हणजे तुमची एका साईडची बाही होणार नाही. आता बाहीचं सेंटर काढायचं आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथून सेंटरपासून आपल्याला बाही आहे ती शिवायची आहे. म्हणजे काय होईल बाही तुमची खेचली जाणार नाही आणि काखेतसुद्धा फुगा वगैरे होत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक नक्की यूज करा तुम्ही बाही इथं शिवताना. आणि जसं आहे तसं आपल्याला शिवायचं आहे. बाहीला ओढायचं नाही. जसा आकार दिलेला आहे तसा इथं गोल फिरवून आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर पहा मी हळूहळू असं इथं शिलाईन टाकून घेते फिनिशिंगमध्ये. जसा पार्ट आहे तसाच मी इथं फिरवते. बाहीचा आकार आहे सेम तसाच. तर इथं बघू शकता आपण दोघं साईडने सेंटरपासून बाहीला जॉईंट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला बाहीला संपूर्ण अशी शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर पहा मी इथे शिलाईन टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला सरळ बाजूकडूनच एक शिलाईन टाकायची असते फिनिशिंगसाठी. म्हणजे याचे ब्लाऊजचे जर धागे वगैरे निघत असतील तर ते आतल्या साईडला आपण फोल्ड करणार तेव्हा ते निघणार नाही आणि पॅक होऊन जाईल ती बाजू त्यासाठी. तर या पद्धतीने बघा आता मार्जिन तुम्ही 2 इंच जर घेतलं असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच, पाव इंच असं सरळ बाजूकडून शिलाई टाकायची आहे. तर ती इथं बघा मी पाव इंचपेक्षा जास्त अंतर घेऊन इथं शिलाई टाकून घेते. तर या पद्धतीने बघा सरळ बाजूकडून एक शिलाई टाकायची. थोडंफार कापड एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते इथं कट करून घ्यायचं आहे. तर पहा मी इथं धागे वगैरे होते ते कट करून घेतले. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला बाही आहे ती तशी शिवायची आहे. तर पहा इथं व्यवस्थित सर्वात पहिले बघा बाहीला काय करायचं सेंटर पॉईंट काढायचा आपल्याला बाहीचा. तर या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्या. तर बघू शकता इथं मी चेक करून घेतलेलं आहे. तर इथं व्यवस्थित चेक करायचं आहे म्हणजे मुंड्याचं जे आपण बाही जोडतो तिथं तर ती खालीवर होऊ नये यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता थोडीशी बाही एक्स्ट्राची वाटत होती मला तर ती इथं मी कट करून घेतलेली आहे. तर सर्वात पहिले बघा बाही चेक इथं लावताना आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता बाहीला सेंटर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथं बाहीला ठेवायचं आहे आणि एका साईडने बघा सेंटरपासून बाहीला शिवायला सुरुवात करायची. आता एका साईडने शिवून घेतली मी. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे बाही जॉईंट करताना. तर पहा आता जसं आहे तसं मी इथं थोडं थोडं फिरवत इथं मी बाही आहे ती शिवून घेते. तर बघू शकता तुम्ही. तर इथं बघा बाही जोडताना तुम्ही जर नवीन शिकत असाल तर खडूने पहिले बाहीला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंच तुम्हाला जोडायचं असेल मार्जिन तुम्ही जेवढं सोडलं असेल पाव इंच सोडलं असेल तर पाव इंच खडूने मार्किंग करून घ्या आणि जोडताना खडूची आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती शिलाईन टाकायची म्हणजे बाही तुमची कमी जास्त होणार नाही. आता बघा दोघं पाठ या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे बाही व्यवस्थित आहे की नाही ते. आता इथं बघा बरोबर येत होतं त्यासाठी मी सरळ बाजूने इथं आता शिलाईन टाकून घेते. तर व्यवस्थित असं एका साईडने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि सरळ बाजू करून सर्वात पहिले शिलाईन टाकून घ्यायची आहे सुरुवातीला फिटिंगच्या साईडने. आता दोघं पार्ट एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो कटवर्क साडीवरचा आहे. तर बाहीलाच फक्त डिझाईन दिलेली होती त्यांनी आणि ब्लाऊज पीस जो आहे तो संपूर्ण इथं प्लेन होता. तर त्यासाठी सिंपल असा मी मटक्या गळाचा शेप होता तो शिवलेला आहे. आता इथं बघा आपल्याला ब्लाऊज आहे तर पलटी करून घ्यायचा आहे. तर उलट्या साईडने फिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला जसं आपण सरळ बाजूकडून एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकली होती म्हणजे पाव इंचावरती. तर सरळ बाजू करून आपण जशी टाकली टीप तशी उलट्या साईडने सुद्धा आपल्याला बघा इथं पाव इंचावरती इथं शिलाई टाकायची आहे. म्हणजे आपण सरळ बाजूकडून शिलाई टाकलेली होती ते धागे वगैरे जे निघत असतील तर इथं जर आपण या पद्धतीने शिलाई टाकून घेतली तर सर्वात पहिले ते पॅकिंग होऊन जातील आपले. त्यासाठी आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बघा कोपऱ्यावरती दोघं पार्ट पुढचा आणि वरचा कापड व्यवस्थित पकडायचा जेणेकरून गोळा होता कामा नये. तर व्यवस्थित इथं बघा मी थोडं थोडं इथं कापड धरत
खालचा कापडसुद्धा व्यवस्थित करते मी आणि वरचासुद्धा व्यवस्थित पकडून इथं शिलाई टाकते. सावकाशपणे शिलाई टाकायची आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथं स्टार्टिंगला आणि शेवटला आपल्याला डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची आहे, जेणेकरून ती शिलाई निघणार नाही. आता इथे बघा फिटिंगची मापं टाकायची आपल्याला. तर इथं बघू शकता दंडघेर तुमचं जेवढं असेल तेवढं इथं टाकायचं आहे. तर इथं 5.5 इंच मी दंडघेर घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग इथं बघा 9 इंच घेते मी. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला 8.5 घेतलेला आहे. तर तुम्ही तुमचं ब्लाऊज जे असेल कस्टमरचं किंवा तुमचं असेल स्वतःचं, तर जसं माप तुम्ही घेतलं असेल त्याच पद्धतीने तुम्ही इथं कमरेचासुद्धा चौथा भाग टाकायचा आहे आणि जसं आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तसं. आता इथं बघा मी खाली 8.5 इंच घेतलं आणि छातीचा चौथा भाग 9 इंच टाकलेला आहे. तर परफेक्ट असा हा कस्टमरला ब्लाऊज बसलेला आहे. त्यांच्या फिटिंगनुसार मी हा ब्लाऊज शिवून दिलेला होता. तर 5.5 इंच इथं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा इथं दंडघेरचं माप घेतलं. छातीचा चौथा भाग 9 इंच आणि इथं 8.5 इंच कमरेच्या साईडला. तर आता सरळ अशी लाईन आखून घेऊया, म्हणजे आपली फिटिंगची टीप आहे ती इकडे-तिकडे होणार नाही. तर खालीसुद्धा इथं बघा मी शिलाई आहे ती खाली सेंटर सुरुवातीला शिलाई लॉक केली. त्याच्यानंतर इथं शेवटलासुद्धा आपल्याला शिलाई लॉक करायची आहे. तर आता बघा इथं कमर मोजायचं आहे आपल्याला. तर कमर मोजताना इथं बघू शकता या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राची आपण जी हुकपट्टी, लूजपट्टी एक्स्ट्रा घेतली होती, तर ती सोडून आपल्याला फिटिंगची मापं मोजायची आहे. तर फिटिंग बरोबर आलेली आहे, जेवढी कस्टमरला हवी तेवढी. त्यांच्या मापाचा ब्लाऊज होता त्याच्यावरनं मी इथं फिटिंग केलेली आहे ब्लाऊजला. ते परफेक्ट आलेली आहे. एक्स्ट्राचे शिलाई आहे ते नंतर मी टाकून देणार. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.